Yeah. Audio Jungle. आता काय पाऊस चालू झालाय म्हणून जेव्हा पण साहिल जमदार बाहेर पडतो तेव्हाच पावसाने पडायला पाहिजे. मगाच जर पाऊस नव्हता, पण जेव्हा माझी तयारी पूर्ण झाली आणि मी जसं दरवाजाच्या बाहेर निघालो तेव्हा पाऊस चालू झाला. नाशिक जाना है तो क्या फ्लाइट से जा रहा है क्या? ओ माय गॉड. हाँ ठीक है वेल सभी को नमस्ते, जय श्री राम. मी साहिल जामदार तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो. या ब्लॉगची सुरुवात थोडं लवकर होते, थोडं नाही खूपच लवकर होत आहे. आता वाजलेत सकाळचे 5:45. ए भाई ट्रेन. क्या ऍक्टिंग आहे, क्या ऍक्टिंग आहे. आता वाजलेत सकाळचे 5:45. प्लॅन असा आहे की आम्ही जातोय नाशिकला ट्रेनने जातोय. पुढे आम्ही बसचा प्रवास करत आम्ही जातोय संगमनेरला, जो आमचा एंड डेस्टिनेशन आहे. ड्रायव्हर बोल रहा बैठो गाड़ी रुकना यार. तर प्लॅन असा आहे की आम्ही जातोय संगमनेरला म्हणजे जे अहिल्यानगरमध्ये जे संगमनेर आहे तिथे जातोय. कारण असं आहे की आमचा एक दादा आहे, ईशान दादा म्हणून. सो मग त्याच्या घरी एक छोटा कार्यक्रम आहे. सो मग त्या कार्यक्रमासाठी त्याने आम्हाला इन्व्हाइट केलं आहे. मग एक चांगली ऑपॉर्च्युनिटी होती की नाशिकला चाललं एका दिवसासाठी. सो मग तिथेही एखादा ब्लॉग बनवूनच टाकू. आम्ही या गीतांजली एक्सप्रेस ट्रेनमधून जातोय, जी CST वरून 6ला निघते. त्यानंतर नाशिकला ती पोचते काहीतरी 9:30ला. आणि मग 9:30ला आम्ही नाशिकवरून बस घेऊ. ट्रॅव्हलिंग जे आहे ते खूप होईल म्हणून काय की जेमतेम माझी पण ऑलमोस्ट 4 तासच झोप झाली, म्हणून थोडं झोपही घ्यावी लागेल. म्हणून मी प्लॅन करतो की 2 तास झोपायचं आणि मग एंडिंगला उठून मग पुढे मग काय की थोडं फ्रेश वाटेल आपल्याला. बघू आता ट्रेनमध्येच जाऊ आम्ही. पुढे जो होगा सो देखा जाएगा. सो फार सो गुड. बोल. बाय बाय. सो फार सो गुड. सो फार सो गुड. हे शशिकांतने एक चांगलं केलं. ही एक विंडो सीट आणि ही एक विंडो सीट समोरासमोर. मैं तो ऐसे अभी पसर के सोऊंगा ना 2 घंटा. अंकल बाय बाय. एक छत्री घेऊन आला. एक छत्री घेऊन आला घेतलं. आता जस्ट नाशिक मध्ये आपण लँड झालोय. लँडस्केप झालं बोल. नाशिक मध्ये लँडस्केप झालोय. चालू आहे. सकाळपासून काही खाल्लं नाही, त्यामुळे आम्हा चौघांना अशी भूक लागली आहे म्हणून आम्ही आता खाणार मिसळ. व्हॉट आर यू डुईंग शशिकांत? आम्ही सगळे नाशिकला आलो. हा बॅग घेऊन आले, इतकी मोठी घेऊन आलाय. हा अशी घेऊन आलाय आणि हा छत्री घेऊन आला. जसं ते आपल्या तारक मेहतामध्ये सांगितलं जातं की पोपटलाल याची एक पुरेपूर भूमिका आमची केतनची आहे. पोपटलाल. ना मिसल जाने के लिए कितना टाइम लगेगा? ये साधना मिसल क्या है? फेमस जगह है वो मिसल. कितना दूर है? लंबा है वो थोड़ा. क्या खाएंगे अभी? खाएंगे 60 रुपए का मिसल. चांदन वाली सॉरी क्या साधना मिसळ किती काय 50 रुपये पर पर्सन? पर पर्सन. बस स्टँड पुढे सोडतो तिथे. हा पुढे जायचं होतं. पुढे साधना मिसळला. सुलवाईंची. हो तेच तिथे जोडतो ना. सोमनाथकडे किती होते? 700 रुपये.
700 आता तर तुम्ही किती देणार? 50-50 बोलला. मी तेवढे 70-80 तर लागणारच ना तिथून नाही, गंगापूर तिकडे जाणार. आमची व्यवस्था आहे ऑलरेडी. निखिल जो आहे तो CBS ला आहे आणि मग निखिल आम्हाला घेऊन जाणार साधना मिसळ. आज अगर शाम को भी पहुंचे तो भी साधना मिसळ खा के जाएंगे. खा के जाएंगे. कल पे सवारी है पीना पिलानी है नादान फदोशियों में जाने इलाही मेरा जिया है आहे इलाही मेरा जिया है आहे. गाडी नंबर 1204 गाडी नंबर 1204. गाडी नंबर 1552 सातारा सांगली सोलापूर जाणारी गाडी. हॅलो. मला क्रमांक 4 वर उभी आहे. वाया वाया जाईल वाया वाया. हॅलो भैया गायकवाड बोलतो. किंग मेकर गृहाध्यक्ष येऊ का तिकडे? या ना आणि घेऊन चला संगमनेरला. या आहे घेऊन जा. हे लाल परी लाल परी लाल परी लाल परी. माय गॉड खूप चालतोय आपण. थकवा आता तो जाणवायला लागलाय. जाणवायला काय सकाळपासून काय खाल्लं पण नाही म्हणून एनर्जी लेवल पण लेवल खूप डाऊन आहे. आपला अल्पोपहार झाला नाहीये. थोड शब्दात म्हणायला गेलं अल्पोपहार. निखिल ए निखिल वारा घे. बोलले का नाही बोलले का? ठीक आहे. क्या तुझे बोला क्या इसने? नहीं करके काही नाही बोला. बोला मैंने तुझे. हमारे अंदर इतनी चुल है. अभी हम नई रिक्षा लिए त्यामुळे इथून आम्ही 8 किलोमीटर जाणार पुढे साधना मिसळ खायला. ती मिसळ खाणार परत दाबून खाणार परत 8 किलोमीटर उलट येणार जिकडे आता न्यू CDS ला आहे. तिथून आम्ही बस घेऊन संगमनेरला जाणार. दिस इज कॉल्ड पॅशन. पॅशन नाही त्याला नाम मूर्खपणा म्हणतात. आली थांब रे. फायनली आपण या छान अशा साधना मिसळला पोहोचलो. आता अशी दाबून मिसळ खायची. हे इथे कसे झिपलाईन वगैरे किया इधर. अरे वा वा वा. मी हे बघ खाट खाट पे बैठेंगे. ओ माय गॉड वाह आई ग वा. सुंदर असं साधना मिसळ. इतका अभ्यास ना लॉ मध्ये केला असता ना केट्याने लागले असते इतक्यात. हे काहीतरी ते इंटरेस्टिंग आहे. चुलीवरचं आईस्क्रीम मेड विथ मिल्क बॉइल्ड इन चूल्हा एंड प्रोसेस्ड इन ट्रेडिशनल वुडन पॉट. ओ माय गॉड. चुलीवरचं आईस्क्रीम खाएंगे क्या दादा? वा चारच और है क्या? हो. पहिला घास घेऊया. भाई वा वा. पाव तर एवढे एवढे मोठे मस्त. सोबतच पापड पण देतात त्या. पापड हे हा. अरे वा वा किती आनंद झाला. वा 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 छान छान व्हेरी गुड. तू कॉन्टेंट होते एकदम से आता हूँ. अरे अरे हरप्रीत हाय. कैसा है अरे सब बढ़िया. बाकी? अरे शशि हाय लक्सी कैसा है? केतन भाई क्या आजकल किती दिवसांनी रे हरप्रीत. बिजनेस सब बढ़िया एकदम. एकदम बढ़िया. सब बढ़िया एकदम. कोई दिक्कत? नाही 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 नाही. मिसळ इतकी अंगावर आली. 2 पाव खाल्लेत फक्त. पण ते पाव पण असे एवढे ढेबरे. शशिकांतने तर अख्खं खाल्लं. केताना तर जमलं पण नाही ते. भाई ये बैल गाडी में बैठेंगे. चलो चल ना. अभिषेक आता कुठेतरी गाडी आणायला गेलाय. कोणती गाडी ते ना माहित. फक्त बोलला की गाडी घेऊन होतो. कुछ जॅक लगाया क्या उसने? माय गॉड हरप्रीत क्या लग रहा है रे. वाह 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 हरप्रीत जी वाह. ब्लॉग में ले भाई को ब्लॉग में ले. ऑफ कोर्स अपना सेवियर है आज के लिए. रुको अभी पता पड़े. नहीं एक सेकंड. क्या बताना बाकी है भाई चलाने आता है. राइट लेना लेफ्ट लेना है. ब्रदर मैप लगा लो. रुको भाई. बिल्कुल ताकत ही नहीं थी हाँ अभी क्यों रिक्शा से जाए पीछे. देव माणूस आहे. देव माणूस. देव माणूस है बाबा. हे क्या CBSE ना?
CBSE नाही स्टेट बोर्ड आहे भाई. सीबीएसई बोलला. CBS दाल CBS. हरप्रीत भाई थँक्यू सो मच. भाई आता संगमनेरला कसं यायचं? विचारायच्या इकडे बस कसं जायचं गावात काय बाबा शे. संगमनेर काका संगमनेर. संगमनेर काका संगमनेर. काका संगमनेर काय शशिकांत संगमनेर. संगमनेरच्या बसमध्ये तर आलो. जागाच नाही रे. 1.5 तास नाही तो 1.5 तास नाही रे. 150 किलोमीटर आहे. 150 किलोमीटर आहे. 150 किलोमीटर आहे. 150 नाही आहे 70 किलोमीटर आहे. त्यासाठी 1.5 तास लागला. तो काय ते तिकडे तर आहे नाव. दुपारीच पोचलो आम्ही. ईशान दादाला भेटलो, जेवलो, थोडं झोपलोय. आता ज्या कार्यक्रमासाठी आम्ही आलेलो त्या कार्यक्रमाला आलो. तो थोडा वेळ लागेल अजून चालू व्हायला. ईशान दादाची फॅमिली जी आहे ती इतकी फ्रेंडली आहे. आई म्हणजे आम्ही पण त्यांना आईच म्हणतो. आई इतकी फ्रेंडली आहे. बाबा पण इतके फ्रेंडली आहेत. छान कुटुंब आहे त्यांचं. हम लोग बच्चों को लेकर कभी ना बाल भवन खरीदे है बाल भवन का परिवार का. तो हम लोग ने बच्चों के त्यावेळेस आईने खरंतर एक सरप्राईज दिला की दादाविषयी बोलायचं तर त्याच्यासाठी तयारीची गरज नाहीये. पण तिथे करू ते मग मला जे काही मुद्दे दुपारी मनात आले तुमचा सपोर्ट करतो. राजा नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज बाल्यकालामध्ये असताना त्यांचा सवंगडी म्हणून पहिल्यांदा त्यांना बहिर्जी नाही जेव्हा भेटतो तेव्हाचा तो प्रसंग आहे. आणि त्याच्यातलं ते गाणं आहे की चला 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 लग्नाला चला. शेखर काका समोर बसलाय. माकडाचा रोल मी केला होता. 6 दिवस माकड बनून नाचलो. माकड चांगला बनून नाचलो हा रोल मी उत्तम केला. हे सांगितलं. माझी अनेक भूमिका नंतर तुम्ही सांगितले असतील पण त्या बहिर्जीचं जे माकड असतं की माकडाचा अभिनिवेश करून बहिर्जी छत्रपतींना भेटतो. A few moments later. भिवंडीला भिवंडीला आलेलो आहे. रात्रीचे किती वाजले? 12 वाजले ऑलमोस्ट. भिवंडी नाक्याला बाय लिफ्ट त्यांनी दिली असतील त्यांना का नाही केला तू आज. भिवंडी नाक्याला आणि आम्ही लिफ्ट मागतोय. पैसा थांबव ना. रॅन्डम प्रकार असू द्या. The next morning. आता तुम्हाला सविस्तर सांगतो की काल रात्री काय काय झालं. तर संध्याकाळी अख्खा कार्यक्रम अतिशय छान प्रकारे संपला. त्यानंतर असं डिस्कशन चालू होतं. आम्ही जसे 5 जण होतो तर आमचं डिस्कशन चालू होतं की तिथे एक दिवस थांबायचं आणि मग मुंबईला निघायचं की मग त्याच रात्री कार्यक्रम संपवून परत मुंबईला यायचं. तर तोच थोडं कन्फ्युजन होतं. शशिकांत जो आहे त्याला काही काम नव्हतं सो मग तो आणि निखिल नाशिकमध्येच थांबले आणि मग मी अभिषेक आणि केतन आम्ही परत निघून आलो. एक सर होतेच जेही त्या कार्यक्रमाला आलेले. सो मग त्यांची एक कार होती. मग सर म्हणाले की तुम्ही चला आम्ही तुम्हाला मुंबईजवळ सोडतो आणि मग आम्ही आमच्या दिशेला निघून जातो. त्यांनी आम्हाला भिवंडीचा जो नाका आहे तिथे आम्हाला ड्रॉप केलं. आम्ही काय केलं की आम्ही भिवंडी नाक्यावरूनच आम्ही कोणत्या तरी रॅन्डम ट्रक्सना हात दाखवत वगैरे होतो. एकाने ॲक्च्युली टेम्पोत थांबवलं सुद्धा आणि मग तो आम्हाला कुठेतरी ठाण्यापर्यंत सोडायला तयार झाला. पण त्याच दुसऱ्या सेकंदाला एक बस आली. मग आम्ही त्या बसमध्ये चढलो आणि मग आम्हा तिघांना ऑलमोस्ट आमच्या घराच्या थोड्या अंतरावरच
आम्हाला त्या बसने आम्हाला सोडलं. हेच काल रात्री हीच थोडी फंकस आणि थोडं ॲडव्हेंचर आणि असं सगळं झालं. सो मग हा जो ब्लॉग आहे तो इथेच एंड करूया असं मला वाटतं. हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. अँड येस, थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय.